रुखुनिया सवाना धरती पापण्या हिमतीने चाले पुढे तरीही सुकन्या हिमतीने चाले पुढे तरीही सुकन्या. बर चिठ्ठी लिहूया. पोचवणार कोण? बर एक काम आहे, ही चिठ्ठी आहे. मी काय जाऊ दे ते सगळं, धर शेकून देते पहिलं. मालकानी त्या श्रीकांतचं काय करायचंय हे आधीच. तुला श्रीकांतराव आवडत्या ना? अगं ही चिठ्ठी आधी जाऊन देऊन येते. फिरशील की गावामध्ये. तू आणि सांभाळून बोला. तूच म्हणली होतीस आई समोर विचारा म्हणून. अहो श्रीकांतराव, तुम्हाला मदत नाही करायची मग कुणाला करायची? माझी ताईला भोळी आहे, तुम्ही तिला कधीच मारू नका. ते जावई मलाही आवडलेत बघ. तुला पण पसंत आहेत ना? काय ग, यायला इतका उशीर का केलास? अगं काय करणार, आई येऊच देत नव्हती. म्हणजे आईला माहितीये तू इकडे येणार आहेस? वय, पण ती तुमचं लय गुणगान गात होती. काय म्हणत होत्या सासूबाई? काय नाही, आपलं असंच म्हणत होती. पोरगा लय चांगला आहे आणि मला जावई म्हणून आवडलाय असं म्हणत होती. पण ते तर झालं सासूबाईंचं मत. तुझं काय? मला जर तुम्ही आवडला नसता तर मी अशी धावत पळत आले असते का? तुला एक विचारलं तर राग नाही येणार? बोला की. तुझं पहिलं लग्न मोडलं ते त्या मुकदमामुळेच ना? वय, मुकदमानं माझ्या लग्नात काड्या केल्या आणि त्या महिपतीचं कान भरून दिलं म्हणून माझं पहिले लग्न मोडलं आणि त्या धसक्यानं माझ्या बाळानं जीव दिला. खूप वाईट झालं. त्या मुकदमाला तर सोडणार नाही मी. पण तुम्हाला माझी हकीकत कोणी सांगितली? माझा मित्र आहे ना श्रीपती, त्यांनी सगळं सांगितलं म्हणून कळलं. आता मला लय वेळ थांबता येणार नाही. आई माझी वाट बघत असेल. थांब ना, पुन्हा कधी भेटणार? ठाव नाही, पण लवकरच भेटू. लता, कसला विचार करतेस? मी नाही कसला विचार करत. हात कापून घेशील. नाही कापणार. तू काळजी नको करूस. सांग ना, लग्नाचा विचार करतेस? मला ठाव आहे, लग्नाचाच विचार करतेस ना? लता, तुझं लगीन झालं ना की त्या मुकदमापासून सुटका होईल बघ आपली. तेव्हा पांडुरंगा ठोकर माझ्या पोरीचे लग्न होऊ दे. देव माणूस भेटलाय बघ आपल्याला, श्रीकांत. आई, पण लग्नासाठी लय पैका लागेल. कमीत कमी 10,000 तरी. अगं तू कशा पायी काळजी करते? मी आहे ना. मी दिस रात एक करन, पण तुझं लगीन करनच. श्रीकांत सारखा देव माणूस मिळालाय, आता काय काळजी नाही बघ. असा माणूस शोधून बी नाही सापडायचा. मी आता तुझं लगीन करून देईन. किती करतेस ग आमच्यासाठी? खरंच परत जर मला दुसरा जन्म मिळाला तर मी पुण्याने तुझ्याच पोटी जन्म घेणार. येडी, आणि तू किती चांगली आहेस. मी अभि नशिबान हाय ग, तुझ्यासारखी पोरगी मला मिळाली. माझी पोर, मी देवाचे लई आभार मानते ग, मला तुमच्यासारखी पोरं मिळाली. आई,
पण तुला सोडून कुठं बी जावं असं नाही वाटत ग. अगं कशाला काळजी करतेस, मी आहेच की तुझ्या पाठीशी. आता श्रीकांतच्या आई वडील आले ना की लगेच लग्नाची बोलणी करते बघ. हं? काय काप का आता? काय श्रीकांतराव कसं वाटतंय लताला भेटून हा ना रे, बरेच दिवसापासून लताला भेटायची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. अरे वा, मग काय केलं सांगा की तरी. काय केलं म्हणजे काय, जाऊन तिच्यावर थोडा वेळ बोललो, आणखीन काय. नुसतं बोलला, अजून काय बी केलं नाही. ए बाबा, येडा बिडा लागला काय? हा, तुझ्यावर की नाही हिंमत आपल्यात उसाच्या फडात जाऊन काय करायची. एवढी सेटिंग लावून दिली आणि काय बी केलं नाही. काय राव, अरे लता दिसली ना की माझं कानशील गरम होतं, काय बोलावं काय करावं सुचतच नाही. अरे जरा हिम्मत करायची, जरा जबरदस्ती करायची. अरे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी झुंजरायला लागतंयच. काय राव तुम्ही. बरं ते सोड, हे बघ लग्नाची तारीख फिक्स झाली आहे. होय, आणि माझ्याकडे जरा पैशांची कमतरता आहे. पैसे जर कमी पडले काय झालं तर लता माझी होणार नाही यार. काय बी काळजी करू नकोस, तू माझा जीवाभावाचा मैत्र आहेस. लग्नात काय बी इग्नी येऊन देणार नाही मी. तुझं लगीन लताशीच होणार बघ, काय काळजी करू नकोस. श्रीकांत यार, मालक असं एकटं किती वेळ फिरताय? नको फिरलो मत म्हणून. होता कुठं तू? ते हे अरे अरे रात्र होईन रे बाबा. माईक त्या पोट्टीनं नाही का समजा कचरा करून टाकला आपला. आता ते पोट्टी आपली झाल्याशिवाय काय खरं नाही. पण मालक कंची पोरकी ते बी मी सांगू, मला विचारते घेतली नाही आज. मालक तुमची एक आहे का? हजार लफडी तुमची असतील. 1000 नाही 1,00,000 असतील. पण ते कोणती ती ते लतिका फती कोणते? ती नाही ता लता. कोणता ता? लता लता. छे का करावं तिचं. मालक तुम्ही कशाला काळजी करताय? हा तुम्ही सांगा, मी उचलतो तिला. अरे भाऊ हे तशी केस नाही आहे उचलणारी, वेगळी केस आहे. वेगळे तर सोपं करून टाकू की. तुम्ही सांगा फक्त. कपडा वापरलास तर